चोखामेळा असेल त्या करणाऱ्या सर्व समानतेच्या वारकऱ्यांना मी मानाचा मुजरा करते। आज आपण इथे जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि नुकतेच ज्यांचं इथे भाषण झालं आणि ते गेले असे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार अरविंदरावजी चव्हाण सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार अक्षय भैया गोरंट्याल, त्याचप्रमाणे अण्णासाहेब चितेकर, माननीय अब्दुल रशीद पहलवान, त्याचप्रमाणे माननीय अरविंद तात्या तौर, माननीय मिर्झा अनवर बेग, माननीय DS सोनवणे, श्री सचिन इरछे, श्री सतीश फतपुरे, श्री दिनेश लामकाणे, श्री संतोष लामकाणे, त्याचप्रमाणे श्री कुंडलकर सर, त्याचप्रमाणे सारसांडे आणि अनिल भगुरे, तसंच स्वागताध्यक्ष श्री चंपालाल सरभरे आणि दादाराव बोरकर, गणेश भगोरे, गणेश पिंपळे, दिनेश जटाळे आणि इथे सर्व जमलेल्या फक्त DS सोनवणे सोडून माझ्या भावांनो, बहिणींनो आणि सर्व श्रोतेवर्ग, विषय असा दिलेला आहे सावित्रीबाई फुले आणि महिला सबलीकरण। ह्या विषयाच्या आधी मी थोडंसं संत रोहिदास महाराजांवर इथं खरं म्हणजे बोलल्या गेलं, परंतु त्या व्यतिरिक्त माहिती अशी मिळते विषय चांगले आणि ज्ञाते आयुर्वेदाचार्य होते। आणि चर्मरोग कसा होतो, चर्म म्हणजे काय, चर्मच्या व्यतिरिक्त माणूस किंवा जीवजंतू हा उदयालाच येत नाही असा एक सैद्धांतिक पायंडा त्यांनी पाडला होता, एक सिद्धांत त्यांनी सांगितला होता। ते एक आध्यात्मिक गुरु देखील होते। कशामुळे आध्यात्मिक गुरु, तर त्यांची जेव्हा प्रवचन होत असत आणि जेव्हा ते त्यांचं भाषण देत असेल किंवा त्यांचे विचार मांडत असत, तेव्हा जनसमुदाय हा त्यांच्या अवतीभोवती नेहमी जमलेला असे आणि ते काय ज्ञानामृत देतात याकडे सर्वांचे डोळे लागलेले असे। संत मीराबाई त्यांच्या शिष्या झाल्या। मला योग आला, चित्तौडला संत मीराबाईचं मंदिर इथे आहे, त्याच्या समोरच रोहिदास महाराजांच्या पादुका आहेत आणि त्याचं दर्शन घेण्याचा योग आला। आपल्यालाही कधी योग आला तर नक्कीच तिथे तुम्ही भेट द्या। आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण राणी झाली आणि संत मीराबाई यांच्या सानिध्यात रोहिदास महाराजांनी घालवलेले आपल्याला दिसतात। मित्रहो, आज आपण बघतो की प्रसार माध्यम ही आपली बाजू घेऊन आपली भूमिका मांडत नाही। आपण परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आहोत आणि परिवर्तनवादी चळवळी जेव्हा जेव्हा कोणीही महापुरुषांनी कामं केलीत तेव्हा तेव्हा त्यांना अतिशय त्रास झाला, प्रताडणा सहन करावी लागली। मग संत शिरोमणी रोहिदास महाराज त्याला अपवाद असतील कसे? त्या काळच्या धर्ममार्तंडांनी त्यांना अतिशय त्रास देण्याचा प्रयत्न केला। त्यांना भरल्या ताटावरून उठवण्यात आलं आणि वेगळ्या पंक्तीत बसवण्यात आलं। प्रत्येक महापुरुषाच्या मागे मग काही कथा पण जोडल्या जातात, परंतु आपल्या आध्यात्मिक जोराने त्यांनी जे काही दर्शन दिलं तर सर्व पंक्तीमध्ये रोहिदास महाराजच सगळ्यांना दिसू लागले। ही सिद्धी त्यांनी प्राप्त केलेली होती। अष्टांग योग, प्राणायाम, ध्यान साधना, ध्यान धारणा आणि अशा विविध प्रकारचे ज्ञान त्यांना होते। बहुश्रुत आणि बहुगुणी असे संत रोहिदास महाराज आपण जसजसे वाचत जातो तसतशी त्यांच्याबद्दलची उत्सुकता आणि त्यांच्या बद्दलची भक्तिभावना ही नक्कीच वाढत जाते। त्याचं कारण असं की आपण पाहतो की खूप छोट्या प्रमाणात आपण आधी रोहिदास महाराजांची जयंती साजरी करत होतो, परंतु काळाच्या ओघामध्ये हे हळूहळू वाढत चाललं आणि याला एक वैश्विक रूपही येईल असा एक मानस या निमित्ताने व्यक्त करायला काही हरकत नाही। महिला सबलीकरणाचा मुद्दा येतोच आहे पुढे, परंतु संत मीराबाईला कोणीही गुरु करण्यास तयार नव्हते। त्यांनी रोहिदास महाराजांना विनंती केली की मी तुम्हाला गुरु मानणार आहे। रोहिदास महाराजांनी सांगितलं की तुम्ही मला गुरु मानू नका, कारण की माझा धर्म ओछा,
मी माणूस ओछा आणि त्याच्यामुळे तुम्ही जर चित्तोडच्या महाराणी आहात आणि मला गुरु केलं तर सर्व समाज तुम्हाला वाळीत टाकू शकतो अशी शक्यता आहे, म्हणून तुम्ही ते करू नका. परंतु संत मीराबाईचं पण आपण एक स्वतंत्र व्याख्यान करू आणि त्यांच्याबद्दलचं जे विवेचन आहे ते करू. त्या अतिशय गुरुची भक्ती करणाऱ्या होत्या आणि त्यांनी गुरूंना विनंती केली की माझ्यासारख्या अबलेला तुम्ही शिष्यत्व द्या आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मीराबाईला शिष्यत्व प्रदान केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे असं की एखाद्या स्त्रीने जर घर संसार आणि आपले जे काही नित्यनियम आहेत ते सोडून जर तिच्या मनासारखं ती वागायला लागली तर समाज सुद्धा तिला वाईट टाकतो किंवा तिच्याबद्दल जे आहे विषप्रयोग तिच्यावर केले गेले आणि वेगळ्या प्रकारचं जे विवेचन आहे ते मीराबाईच्या बाबतीत आपल्याला करता येऊ शकतं. परंतु इथे मुद्दा एवढाच आहे की संत रोहिदासांनी त्यांना आपलं शिष्यत्व प्रदान केलं किंवा त्याने शिष्यत्व स्वीकारलं. म्हणजे असं की महिलांवर अनंत उपकार करणारे जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तर आपण विविध प्रकारचे व्याख्याने ऐकतो. 14 एप्रिलला आपल्याकडे व्याख्यानमालाच होते, परंतु फक्त महिलांच्या संदर्भातलं मी जे काय आहे हिंदू कोड बिल विषयी तुम्हाला सांगते. हिंदू कोड बिल मान्य झालं नाही म्हणून बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला. तर का बरं द्यावा लागला? हिंदू कोड बिल मध्ये असं काय होतं की त्यांना ते मान्य झालं नाही किंवा त्यासाठी त्यांना राजीनामा द्यावा लागला? तर बहिणींनो आणि भावांनो, त्याच्यामध्ये असं होतं की ज्याप्रमाणे पैतृक संपत्तीमध्ये जसा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये भावाचा वाटा असतो, पुत्राचा वाटा असतो, त्याचप्रमाणे बहिणीचा, स्त्रीचा सुद्धा वाटा असतो असं एक कलम त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं. आणि आपण पाहतो की आपली भारतीय संस्कृती जी आहे ती पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला आणि हा विरोध झाल्यामुळे त्यांना आपल्या कायदेमंत्री पदाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आपल्याला इतिहासात पाहायला मिळतो. म्हणजे असं की स्त्रियांची बाजू घेण्यासाठी, तिला आत्मसन्मानाने आणि तिच्या न्याय हक्काची बाजू मिळवण्यासाठी एखादा राजनेता आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो यासारखा दुसरा मंत्री होणे नाही. म्हणून बाबासाहेबांचे आपण उपकार हे मानले पाहिजे आणि त्यामुळे जी काही आपली व्यवस्था आहे त्याच्यासाठी अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे तुम्ही मुक्त करा, फुकट करा, म्हणजे त्याचं शुल्क घेऊ नका. ती संकल्पना महिला सबलीकरणाची जेव्हा आपण बाजू मांडतो तेव्हा 2001 ते 2011 पर्यंत महिला सबलीकरणाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये स्त्रियांना वेगवेगळे अधिकार दिलेले आपल्याला दिसतात. स्त्रियांना शिक्षण हे मुक्त आहे, फुकट आहे, परंतु हे किती महिलांना माहिती आहे? किंवा आपण जेव्हा एखाद्या वेळेस प्रवेश घेतो एखाद्या महाविद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये तर आपण आपल्या हक्काप्रती जागृत आहोत का? आपण हे दाखले देतो का की ह्या कलममध्ये अशा प्रकारे माझ्यासाठी शिक्षण हे निशुल्क आहे? तर तशा प्रकारची मागणी ही महिलांनी केली पाहिजे, म्हणजेच महिला सबल होईल. महिला सबलीकरणाची एक व्याख्या अशी केली जाते की केवळ ती अर्थार्जन केलं की ती सबला झाली, तिनं पैसा कमवला म्हणजे ती सबला झाली. परंतु असं मुळीच नाही. महिलांचं सबलीकरण हे वेगवेगळ्या पातळीवर झालं पाहिजे. मग ते सांस्कृतिक असेल, मानसिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल आणि शैक्षिक सुद्धा असेल. ह्या सगळ्या पातळीवर महिलांना लढावं लागणार आहे. तिनं अर्थार्जन तर केलंच पाहिजे. त्यासाठी आपण पाहतो की वेगवेगळी बचत गट आज निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळे शुल्क जे आहेत, वेगवेगळ्या सबसिडीज ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत आणि अशा प्रकारे महिला उत्थान करण्याचे कार्यक्रम जे आहे ते राबवल्या जात आहे. परंतु अगदी शेवटच्या घटकापर्यंत एखादी स्कीम किंवा एखादी योजना जात नाही आणि एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये असलेली व्यक्ती जेव्हा उन्नत जीवन जगत नाही तोपर्यंत त्या योजनेचा फायदा खऱ्या अर्थाने झाला असं आपण म्हणू शकत नाही.
म्हणून स्त्रियांनी वाचलं पाहिजे. पुस्तक वाचलं की मस्तक घडतं आणि जे मस्तक घडतं ते कोणापुढेही नतमस्तक होत नाही आणि नतमस्तक झालेलं जे मस्तक असतं ते कोणाचं हस्तकही होत नाही. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि जे आपले विचार आहेत ते व्यक्त करण्याचा मानस ठेवला पाहिजे. आता वक्त्यांनी सांगितलं की एक मुख्य जो आपला ह्या मनचंगा तो कठोती में गंगा, किती मोठं तत्वज्ञान जे आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे रोहिदास महाराजांनी. आपण असं बघतो की ह्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये, मोबाईलच्या जमान्यामध्ये भाषा ही संपुष्टात येत आहे. माणूस माणसाच्या मधला क्रोध, आवेश हा व्यक्त होऊ देत नाही किंवा करत नाही. आणि असं असताना भाषा एवढी समृद्ध असताना सुद्धा माणूस व्यक्त होत नाही, म्हणजे तो भाषेचा उपयोग करत नाही. आणि जेव्हा उपयोग होत नाही एखाद्या भाषेचा, तेव्हा ती भाषा लयास गेलेली आपल्याला दिसते. म्हणून मित्र हो, राग असू दे, द्वेष असू दे, संवाद असू दे, भांडण असू दे, एकमेकांना बोलणं सुरू केलं पाहिजे. मनातला त्रागा हा काढला पाहिजे. आणि माणूस जेव्हा व्यक्त होत नाही तेव्हा त्याच्या मनावर प्रचंड प्रकारे एक ओझं निर्माण होतं आणि ह्या ओझ्यामुळे आज आपण पाहतो की मानसिक विकृती जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसते आहे. मग महिलाही याला अपवाद कशा असू शकतात? आपण म्हणतो की महिला भांडतात, बोलतात, त्या बडबड्या असतात, परंतु नेमकं जे सांगायचं आहे किंवा नेमकं जे दुःख आहे ते सांगत नाहीत. फार लपवायला शिकतात, त्या लपवत असतात. म्हणून मी म्हणते की काय जे असेल आपल्या मनामध्ये ते आपण भडभड बोलून टाकलं पाहिजे आणि आपल्या मनाचा तळ जो आहे तो स्वच्छ ठेवला पाहिजे. म्हणून संवादाला ह्या जमान्यामध्ये खूप महत्त्व आहे. हा विचार जो आहे तो रोहिदास महाराजांनी त्यावेळेस सांगितले. विविध कवींनी पण तो सांगितलेला आहे. बहिणाबाई म्हणतात की मन वढाया वढाया उभा पिकातला ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर, मन नाही दसबीस, किंवा काही मनवा दुःख की चिंता केव्हा सताये रे. म्हणजे वेगवेगळ्या कवींनी, वेगवेगळ्या साहित्यकारांनी मनाच्या अवस्थेबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जेव्हा मनाचा विचार होतो तेव्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे देव हा इकडे तिकडे कुठे नसून तो आपल्या मनामध्ये आहे, अंतरंगात आहे. मग संत कबीर पण म्हणतात, मला तो कर्मे फिरे, मला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुख माही, मनवा तो चहुदीस फिरे, यह तो सुमिरण नाही. म्हणजे आपलं मन जर थारावर नसेल तर ती पूजा ईश्वराला सुद्धा मान्य नसते किंवा त्या रामाला. मग त्या आपल्या अंतरंगातल्या आत्म्याला त्यांनी राम म्हटलेलं आहे, देहाला मंदिर म्हटलेलं आहे. म्हणून आपण कुठल्याही प्रकारची उपवास, तापास किंवा पूजा अर्चा न करता स्वतःच्या स्वास्थ्याकडे महिलांनी लक्ष दिलं पाहिजे. कुठलेही आर्थिक तरतूद ही आपण बघतो की नारायण नागबळी वगैरे असे प्रकार खूप चाललेले आहेत. त्याच्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये महिला खर्च करतात. आणि एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली तर पहिल्यांदा आपण आपल्या मनातलं भय, भीती ही त्यागली पाहिजे. आणि जेव्हा स्त्री ही मनातली भीती त्यागेल तेव्हाच खऱ्या अर्थानं तिचा विकास होईल किंवा ती आत्मनिर्भर होईल किंवा आपल्यामध्ये एक सन्मानपूर्वक वागणूक निर्माण करून तसं वर्तन करेल. आता भय कसं असतं? फार छोट्या छोट्या गोष्टीचं असतं. एखाद्या वेळेस तिनं मंगळसूत्र घालायचं विसरलं किंवा खाली ओणवी पडली आणि गळ्यातून मंगळसूत्र गेलं, बापरे आज काहीतरी अपशकुन होणार दिसतो, कारण की मंगळसूत्र माझं कधी पडतच नाही. एखादी टिकली लावली नसेल तिनं तर तरी देखील तिला असं चुटपुटल्यासारखं होतं किंवा तिचं मन सैरभैर होतं, काही होत नसतं. एखाद्या वेळेस तुम्ही कुठे गेलात तर मस्तपैकी जाऊन आपल्या जीवनाचा आस्वाद घ्यायलाही काही हरकत नाही. जे आपल्याला वाटतं ते आपण केलं पाहिजे. सावित्रीबाईंच्या बद्दल बोललं म्हणजे आपल्याला असं कळेल की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे कसे एकमेकांना पूरक असं जोडपं होतं है ना. 3 जानेवारी 1891 साली सावित्रीबाईंचा जन्म होतो आणि महात्मा फुल्यांबरोबर त्यांचं लग्न होतं. नंतर ते 1848 मध्ये पुण्याच्या भिडेच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढतात आणि मुलींना शिक्षण देण्याचं एक कार्य करतात.
त्यासाठी तुम्हाला इतिहास माहीत आहे की त्यांना शेणगोळे आणि इतर समाजकंटकांची प्रताडणा जी आहे ती सहन करावी लागली, परंतु हाती घेतलेलं पवित्र कार्य त्यांनी सोडलं नाही आणि त्या सतत ते कार्य करत राहिल्या, म्हणून आज आपण सुशिक्षित दिसतो आहोत आणि इथे महिला ज्या आहेत त्या शिक्षित दिसत आहेत. मी जी तुमच्या पुढे उभी आहेत त्याचं आणि महिलांना सुशिक्षित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या फक्त फुल्यांच्या बरोबर त्यांच्या सहचारिणी म्हणून राहिल्या नाही, त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व सुद्धा निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. त्यांची काव्य फुले आणि बावनकशी अशी 2 रचना आहे, त्यांची पुस्तकं आहेत कवितेची. आणि फुल्यांनी जेव्हा जेव्हा लेखन केलं त्यामध्ये सावित्री नेहमी त्यांना सल्लागाराचं काम करत असत. मग फुल्यांचा शेतकऱ्यांचा आसूड असो, ब्राह्मणांचं कसब असो, किंवा आपलं जी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं जे काही साहित्य लिहिलेलं आहे महात्मा फुल्यांनी, त्यामध्ये त्यांनी सावित्रीबाईंचे विचार जे आहे ते घेऊन ते पुढे नेलेले आपल्याला दिसतात. प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये त्यांनी फुल्यांचा हात सोडलेला नाही आणि म्हणूनच ते महात्मा होऊ शकले. दुसरी एक गोष्ट अशी की एखाद्या स्त्रीला जर पुत्र होत नसेल किंवा कन्या होत नसेल किंवा ती वांजोटी असेल तर आपल्या समाजामध्ये पाहण्याचा अतिशय वाईट दृष्टिकोन आहे. हा पहिल्यांदा त्यागला पाहिजे. एक कर्तृत्ववान स्त्री, एक जोडपं कुठल्या पद्धतीचं कार्य करू शकतो याचा एक चांगला आदर्श सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले आपल्याला घालून देतात. यशवंताला ते आपलं दत्तक घेतात आणि त्या मुलाचं लालन पोषण पालन करतात. अनावरस ज्या बायका आहेत, ज्यांचं पाऊल चुकीचं पडलं, अशा स्त्रियांची बाळंतपणं त्यांनी केलेलं आहे. किती मोठं मन असेल त्यांचं. त्यामुळे त्यांचा यत्किंचितही थोडा जरी आपण आदर्श घेतला तर मी म्हणेल की ह्या कार्यक्रमाचं फलित जे आहे ते होईल. सावित्रीबाईंबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. प्लेगची साथ येते आणि आपल्या सर्व जनतेची शुश्रूषा करताना त्यांनाही प्लेगची लागण होते आणि अशा प्रकारे 10 मार्च 1897ला त्यांचा मृत्यू होतो आणि अशा प्रकारे एक फुले परिवाराचं पर्व संपतं. परंतु हे फक्त बीज होतं, त्याचा वटवृक्ष झालेला आज आपण पाहतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी जी कामं केली त्याचं फलित जे आहे ते आपल्या स्वरूपाने, आपल्या विचाराने आणि त्यांच्या प्रेरणेने आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या विचारधारा आहेत. आपण पाहतो की आपण आज वैचारिक संक्रमणाच्या काळामध्ये जगत आहोत. वैचारिक संक्रमण मी ह्यासाठी म्हणेल की कोणी म्हणतं देव माना, कोणी म्हणतं मानू नका, कोणी म्हणतं हा पक्ष घ्या, कोणी म्हणतो तो पक्ष घ्या, कोणी म्हणतो ह्याच्या बरोबर राहा, कोणी म्हणतो त्याच्याबरोबर राहा. तर माझं असं स्पष्ट मत आहे की समानतेचा विचार घेऊन चालणारे, समानतेच्या मार्गाने चालणारे जे कोणी महापुरुष आहेत परिवर्तनवादी चळवळीचे, त्यांच्या दिशेने आपण मार्गक्रमण करायला पाहिजे. तर आणि तरच आपण आपले आणि आपल्या परिवाराचं भलं करू असं सांगता येईल. बोलण्यासारखं खूप आहे. मला काय सांगू बाई कथा दिस पुन्हा उगवतो, काय सांगू बाई कथा दिस पुन्हा उगवतो, बकुळीच्या झाडासंगे दिस पुन्हा उगवतो. काय सांगू बाई कथा एवढीच बोलली ती, पाणी आणून डोळ्यात घागरीला देत हात, घागरीला देता हात. आपण पाहतो की अन्न, वस्त्र आणि निवारा या स्त्रियांच्या ज्या एकूणच माणसांच्या ज्या गरजा आहेत त्यासाठी तिला वणवण करावी लागते. आजही पाहतो आपण 4-4 कोसावरून पाणी आणणाऱ्या स्त्रिया माझ्या भगिनी आदिवासी भागात राहतात. त्यांच्यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहोत की नाही? मी आणि माझं घर, मी आणि माझा परिवार एवढं सुशिक्षित झालं म्हणजे सगळं संपलं असं नाही, तर आपण आपल्या परिवारासोबत, आपल्या कुटुंबासोबत विचार करायला पाहिजे की दुसऱ्यांचंही भलं झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का. असं तत्वज्ञान खूप सोपं असतं आणि मोठे मोठे तत्ववेत्ते होऊन गेले. सांगितलं वसुधैव कुटुंबकम, हे विश्वाची माझे घर. अरे बाबासाहेबांनी फक्त सांगितलेलं आहे की समानता राखा आणि संधीची समानता द्या. संधीच्या समानतेसाठी आज वेगवेगळे आरक्षणाचे प्रश्न निर्माण झालेले आपल्याला दिसतात. कारण त्याचं असं झालं की ज्यांना काहीच कळत नव्हतं
असा जो एक जनप्रवाह आहे तो मेन स्ट्रीममध्ये किंवा मेन प्रवाहात आला, सुशिक्षित झाला, विचार करू लागला, विचार प्रवणन झाल्यामुळे त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि विचार पद्धतीमध्ये परिवर्तन घडून आलं आणि हा समुदाय जो आहे परिवर्तनवादी चळवळीमध्ये आपल्या आपल्या दिशेने आत्मसन्मानाने जगू लागला. आणि मग हेच नेमकं खटकलं, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण आपण पाहतो. माझा बोलण्याचा तो विषय नाही, परंतु महिला सबलीकरणाबद्दल जर आपण बोललं तर आपण आपल्या पद्धतीने आपल्या कुटुंबाला कोणत्या पद्धतीने न्यायचं किंवा कोणत्या विचार प्रवाहात त्यांना पाठवायचं, हा मूळतः प्रश्न आहे. माझी बहीण भगिनी ही कर्मकांड आणि पूजा अर्चा तशीच अंधश्रद्धेमध्ये अतिशय गुरफटलेली दिसते. अंधश्रद्धा त्यागली पाहिजे. आपण पाहतो की ज्यांनी अनिसनी काम केलेलं आहे असे नरेंद्र दाभोळकर यांचा बळी घेतला गेला. काय केलं होतं पाप त्यांनी की त्यांना गोळ्या झाडून मारण्यात आलं. समाजाला प्रबुद्ध करण्याचं काम सोपं नाही. समाजाबरोबर म्हणजे स्वतःबरोबर इतरांचं कल्याण साधण्याची भूमिका घेऊन ठामपणे समाजात काम करणं सोपं राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आपण पाहतो की वेगवेगळे जे आपले नेते आहेत त्यांच्या लागोपाठ हत्या झालेल्या आपल्याला दिसतात. आणि ह्या जर थांबवायच्या असतील तर आपण एकजुटीनं कार्य करणं भाग आहे. सुरुवातीला सांगितलं गेलं की ऐसा चाहू राज में, है ना. काशीरामजींनी त्याच्याविषयी बरंच विवेचन केलेलं आहे, प्रयत्न पण केलेला आहे. त्यांना महाराष्ट्रामध्ये त्रास झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन तिकडे त्यांनी मायावतीसारखी एखादी चांगली स्त्री जी आहे तिच्या हाती नेतृत्व दिलेलं आहे. परंतु एकसंघ रीतीने आपण एकत्र येऊन मोठं काम करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी मग छोट्या छोट्या पतसंस्था असतील, छोटे छोटे बचत गट असतील किंवा वेगवेगळ्या पातळीवर जे काही काम आपल्या वाटेला आलेलं आहे ते प्रामाणिकपणे, इमाने इतबारे आणि आपल्या समाज बांधवांना सोबत घेऊन जर आपण केलं तर एक मोठं कार्य आपल्या हातून घडू शकेल, एवढा एक आशावाद व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.